वसंतराव जगताप अण्णा त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांचे हॉटेल्स, पेट्रोल पंप, अमकं तमकं सगळं बघितलं, त्यांची संस्था जर बघितली आणि त्या संस्थाची चालले बघितली, तर ते जर म्हटले की मला आमच्या संस्थेत असं असं काम आहे, आजच मिटिंग घेतली पाहिजे, ते पाठवायचं आहे, तर हा कला महोत्सव होणार नाही. बरोबर लक्षात आलं. हा, तर तो माणूस आनंदासाठी जगतोय, ह्यातनं वेळ काढा. उद्या आता ती संस्थेत जाणारच आहे, पण या 4 दिवसामध्ये आनंद नावाची गोष्ट त्यांनी शोधलेली आहे, गाण्यातला आनंद शोधलाय, तर आपल्याला जो आनंद मिळतोय तो खूप सुंदर आहे. शाहीर बसलेले आहे, शाहीर माझ्या पाठीमागं 4 दिवस झालाय, मी जिथं बसलेला असतो तिथं शाहीर मागं बसलेले असतात आणि खूप मी नेहमी विचार करत राहतो ही जॅकेटवाली व्यक्ती कोण असावी, टोपी घातली, काय घातले, नक्की कोणीतरी वेगळे असावे, पण आम्ही बोललो नाही जास्त. मला ते इकडे जा तिकडे एवढंच म्हणले असतील. शाहीर मला सांगा की तुम्ही ही सगळी ग्रुप प्रवास घेऊन गेलाय, या 4 दिवसामध्ये तुम्हाला काय मिळालं? मी माझी पहिली ओळख सांगतो. मी शाहीर उत्तम गायकर, भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या पॅनलवर आहे, महाराष्ट्र शासनाच्या माहिती जनसंपर्क मंत्रालयाच्या पॅनलवर आहे, त्याबरोबरच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आणि राज्यपाल महोदयांनी मला सन्मानित केलेले. हा झाला माझा परिचय. पण काय होतं माहिती का, काहीतरी कारण लागत असतं. आमच्याकडं डी प्रभाकर म्हणून आहे की जे अण्णांचे खूप जीवश्य माझे आदर्श आहे, ते काल आले होते. तर डी प्रभाकर यांच्याकडे आमचं वरचेवर जाणं असतं, त्यांचा आशीर्वाद आहे आमच्या पाठीशी आणि ते आम्हाला पितृतुल्य आहे. त्यांनी मला सांगितलं, अरे बेलेला कार्यक्रम आहे आणि तुला यायचंय. मी रात्री 12 वाजता घरून निघालो, 50 किलोमीटरचा प्रवास केला, स्टँडवर थांबलो, त्यांच्या गाडीत बसून आलो. विशेष महत्वाची बाबा अशी, आळ्या फाट्याला आल्याच्या नंतर एक गाडी आली तिकडून, असेल कोणाची तरी गाडी. आम्ही दोघं खाली उतरलो, त्यांची गाडी रिकामी चालली आणि ज्या गाडीत बसलो होतो ती गाडी होती पानिपतकार विश्वासराव पाटील. त्यांनी ते उभा केली दादांना बघून, आणि त्यांच्याही गाडीमध्ये बसण्याचा त्या डी प्रभाकर दादांमुळं मला योग आला. म्हणजे सहवास कसा असावा. म्हणतात संगत करे सज्जन की तो हो जाय दो बात और संगीत करे गधे की जो खा जाय दो दलाल. आपण चांगल्या भावने एका ठिकाणी जातो तर ऑटोमॅटिक ती अडचण येऊन आपल्याला ती तिथं मदत होणार. आणि मग तिथून आम्ही आलो. पहिल्यांदा आम्ही कार्यालयात गेलो, तिथलं व्यवस्थापन बघितलं, त्याच्यानंतर मग कार्यक्रम अनुभवला आणि त्यानंतर दादांना त्रास द्यायचा नाही या अनुषंगाने मी माझी गाडी घेऊन यायला लागलो. आता 5वं वर्ष म्हणतात पाचामुखी परमेश्वर. खऱ्या अर्थानं इथं परमेश्वर भेटला आम्हाला. तो खऱ्या अर्थानं ही आमची कलावंताची पंढरी आहे आणि या पंढरीमध्ये आम्हाला जो पांडुरंग मिळाला त्याच्यापासून आम्हाला खूप निखळ आनंद झाला. पण खऱ्या अर्थानं आज दुःख आहे की तो पांडुरंग कलेचा गेलाय, पण त्याची सेवा करणारा वसंतराव अण्णांच्या रूपाने पुंडलिक मात्र आज आहे. वा वा वा, मस्त. आणि तो पुंडलिक आज सेवा करतोय, पण सेवा पुंडलिक करतोय आणि मेवा मात्र आम्ही सगळेजण खातोय, हे निश्चित. आता मला पुन्हा त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांचं व्यवस्थापन मंडळ अवर्णनीय, बोलायचंच नाही. त्यानंतरचं त्यांचं व्यवस्थापन इतकं सुंदर अप्रतिम, याच्यापेक्षा शब्द नाही. तिसरी गोष्ट सांगायची ठरलं तर सगळ्यांची, जसं काय आम्ही त्यांचे काय व्याह्यांचे जे लाडकोड कौतुक केलं जातं किंवा जावाई पाहुण्याचं केलं जातं, अशा पद्धतीने ते लाडकोड कौतुक प्रत्येकाला विचारलं जातं, तुम्ही जेवलेत का, तुमची जेवायची व्यवस्था झाली का, झोपायची व्यवस्था झाली का, पाणी आलंय का नाही, अशा प्रकारचं. गेल्या वर्षी पहाटे आम्ही उठलो 5 वाजता आणि पाणी नव्हतं. मी फोन केला, 10 मिनिटात पाणी येईल म्हणून सांगितलं, 10 मिनिटात पाणी आलं. एवढी काळजी घेणारी बायको बी नाही हो. मी म्हणते थांबा उजडू द्या मग बघू पाण्याचं. आजची सकाळची ही गोष्ट आहे. अशा पद्धतीने हे जे व्यवस्थापन आहे ते अवर्णनीय. आणि म्हणूनच म्हणतात याची देही याची डोळा. जर काही सोहळा अनुभवायचा असेल तर तो इथे येऊन अनुभवा. आता तुम्ही जसं पंढरपूरच्या किंवा आळंदीच्या वारीत गेले तर तिथं सुद्धा असंख्य लोक असल्यामुळे काहीतरी थोडीशी आबाळ होईल किंवा हे आहे ते नाही असं होईल. पण इथं आल्यानंतर किती लोक येऊ दे, आज यावर्षी अण्णा म्हणले किती लोक येऊ दे आम्ही व्यवस्था करणारच. केलीच, करणार नाही, केलीच, 100% केली. आणि आम्ही शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून आम्ही इथं थांबलेलो आहे. वा वा वा. आणि म्हणून आम्हाला तो गोड करायचा आहे. जाताना काही नाही, इथली फक्त धूळ लावायची
आणि निघायचं पुढच्या प्रवासाला. खरं सांगू का तुम्हाला, मी आताच महाराष्ट्र शासनाचे 400 गावांचे कार्यक्रम करून आलो. हो हो हो. 400 गावांचे कार्यक्रम करणं एका पाठोपाठ एक ते अशक्य प्राय असतानाही तो कार्यक्रम पूर्णत्वास नेला. तिकडून आल्याच्या नंतर मला सांधेवाताचा आजार झालाय. मी सगळं बांधलेलं आहे, आता सुद्धा गरम ड्रेस आहे, 2-2 ड्रेस घालून झोपतोय मी. आणि सांधेवाताचा आजार असताना सुद्धा 4 व्हीलर चालवीत आलो, सगळ्यांना घेऊन आलोय. पण विशेष सांगायचं ठरलं तर आता तो सांधेवाताचं जे बांधलेलं होतं ते नाही, 4 दिवस झाले औषधच घेतलं नाही. म्हणजे तुम्हाला तुमची औषध भेटलं ना, विल पॉवर वाढली तुमची. औषध भेटलं तर ती औषध बघा, तिथं डबा आहे लागला तर तुम्हाला दाखवतो, एवढा मोठा डबा आहे, तो तसंच पडलाय. त्याच्याकडे 4 दिवस काय नुकून पाहिलेलं नाही. काय होतं, आपल्या व्याधी किंवा आपल्या विवंचना ह्याच्यातनं ती व्याधी वाढते आणि मग आपण त्या गोळ्या खात राहतो. आता तुम्ही एवढं आहे की तुम्ही टेन्शन मुक्त इथं झाला, जबाबदारीतनं झाला, ऊर्जा मिळाली. त्याच्यामुळे तुम्हाला एक सांगायचं तर मला माझ्या घरून अजूनही फोन आलेला नाही, तुम्ही कुठं आहात असा सुद्धा नाही, कारण मी मास्तर नाही. हा बरं शाहीर, मला एक विचारायचं आहे, तुम्ही कलावंत आहे आणि इतर यावर्षी लावणी आणि तमाशा यापेक्षा आम्ही म्हणजे अण्णांनी काय केलं की इतर लोककला प्रकाराला महत्व दिलं. त्याच्यामध्ये आमचे 3 शाहिरी आमचे सगळे कार्यक्रम सांगलीचे होते. यावर्षी मला तर असं वाटतं की सकाळी मी मगाशी इथं बोललोय की तुम्ही सुद्धा शाहिरी करत असाल तर तुमचा सुद्धा शाहिरी कार्यक्रम इथं लावायला काही हरकत नाही निश्चितपणानं. परंतु गंमत अशी होती, मी अगोदर ठरवलं होतं की मला शिकायचंय, मी शिकत आलो. आज मात्र माझी डेअरिंग का वाढली माहिती का, तर आज अनिता खरात असेल, आमचे महादेवराव असतील, त्याच्यानंतर आमचे माळी असतील, ही मंडळी आणि मी, आम्ही एकाच पॅनलवर आहोत भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयात. बरोबर. अहो माझ्या मागून ते आले, त्यांचे नंबर लागले, मला तीही शिकायला भेटलं. नाही, तुम्ही एक काम करा, मला खूप आनंद झाला की तुम्ही अण्णांशी फक्त बोलून ठेवा की हा कार्यक्रम मलाही संधी द्या. कारण आता आज एक शाहीर आले होते, शाहीर बजरंग आंबी, सकाळी आले होते. त्यांचा पुढच्या वर्षी कार्यक्रम मी त्यांना बोलवून घेतलं होतं, या बघा, ओळख करूया. शाहीर आलम बागणे, ते आलम त्यांना बरोबर पॅनलवरचीच माणसं. तुम्ही बोला की पुढच्या वर्षी म्हणजे ते क्रम लागतोय किंवा एकदा शब्द त्यांनी दिला की तुझं पण ठेवणार आहे, मग ते एकंदर काम होऊन जातं. माझी एक इच्छा आहे, जेव्हा अण्णा बोलतील तुम्ही कार्यक्रम करा तेव्हा करायचं. नाही तसं होत नाही, काय माहितीये का, तसं का माहिती झालेलं नाही, तसं होत नाही. काय की फक्त आपण आठवणीत आणून द्यायला पाहिजे ना, तुम्ही द्या म्हणायच नाही आहे. यावर्षी कोण कोण शाहिरीचं आहे, मग तुम्हाला करणार आहे का, तुम्हाला विचारणार ना, मी आहे तयारीत. आणि काय आता इथं छोटे छोटे 10 मिनिटाचे सुद्धा कार्यक्रम काय झाले, हंडा नृत्य 15 मिनिटात झाले, ती काय झाले, त्याला काय नाही. इथं काय कोण कमी, आपलं आहे ते सादरीकरण करायचं आहे. आणि जेव्हा परीक्षेला जातो आपण 4 लोकांच्या बरोबर, जरा गृहपाठ करून जातो ना, म्हणजे नियोजन प्लॅनिंग करून जातो, रिहर्सल करून जातो. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करतो, त्याच्यामध्ये माझी शाहिरी तर आलीच, माझं स्वतःचं लिखाण आहे, 350 कॅसेट झाल्या, 2 चित्रपटाला लिहिलं, खूप शाहीर. तुमचा कार्यक्रम नक्की इथं होणार. त्याबरोबर मी ऑर्केस्ट्राही करतो हिंदी मराठी गाण्यांचा, त्याच्यानंतर लावणीचे कार्यक्रम करतो, त्याच्यानंतर महाराष्ट्राची लोककला, माझा बॅनरच आहे ही लोककला महाराष्ट्र. मग तुम्ही तुमचे गण, गवळण, नांदी, पोवाडा, भारूड, लावणी, तुम्ही भोपाळी ती भैरवी किंवा काल योगी चिकटगावकर यांनी जे दाखवलं, तर तुम्ही तसा लोकधारेचा तुमचा निवडक ह्याचा कार्यक्रम पुढच्या वर्षी अण्णांच्याकडे नोंद करून ठेवा. मी स्वतः त्यांना बोलणार आहे. तर शाहीर, मला एक सांगायचं आहे की तुम्ही हे सगळं करता बरोबर आहे, पण या 2-3 दिवसामध्ये तुमचं निरीक्षण काय हो? निरीक्षण पहिलं तर व्यवस्थापन सगळ्या 100% चांगलं, आणि सगळ्या घटकांना न्याय दिला गेला. जो असेल तमाशा असेल, लावणी असेल, आणि खऱ्या अर्थानं आमच्या शाहिरी बाजाला सुद्धा किंवा लोककलेला खूप मोठं प्रोत्साहन दिलं गेलं. पण एक दुःख असं आहे की त्या स्टेजवरती एक माऊली म्हटली की मला सरकारने काहीतरी द्यावं. एवढे उपेक्षित कलावंत सरकारने डोळे झाकपणाने करायचं, त्यांचंही काहीतरी चुकीचं असते. आणि उपेक्षित कलावंत आहे ज्यांनी आयुष्य आपलं वेशीवर टांगलं, दुसऱ्याला हसवता हसवता स्वतःचे आसू गिळले, सरकारला हे दिसत नाही का? एवढा अवाढव्य खर्च केला जातो. आता इलेक्शनमध्ये कलेक्शन कुठून आलं असा एक सवाल आहे. अहो आम्ही मरमर राबतो, दुसऱ्यांचे दुःख हे आम्ही हसवण्यात घालवतो, आणि आमच्या घरी आसवाचा पूर चाललेला आहे, त्यांच्या पोटाला भाकर मिळत नाही, आणि तुम्ही मात्र इलेक्शनमध्ये इतकं वाटप करता.
अहो दारू विचारू नका. नाही शाहीर तरुण पिढी त्याच्यावर आपण नंतर बोलू. नाही तो विषय नाही. कलावंताचा हा निकडीचा प्रश्न नाही, त्याच्यासाठी कारण सांगतो तुम्हाला. आपला तो ह्याच्यातला विषय नाहीये. त्याच्यासाठी सांगतो तुम्हाला काय कोण चुकतंय ते चुकतात का आपण. नाही बरोबर आहे. त्यांचं म्हणणं काय तुम्ही कागद द्या. अहो लोककलेतला कलावंत, तमाशात फिरणारा कलावंत तो कागद कुठून आणील? त्याच्यापेक्षा त्याची कला स्टेजवर बघा. नाही शाहीर एक मिनिट, त्याच्यावर बोलायचं आहे आपल्याला, त्याच्यावर बोलू आपण. फक्त एक मला सांगा की या 3 दिवसामध्ये कार्यक्रमांचं सादरीकरण कसं झालं? सादरीकरण एकदम अप्रतिम होतं, नियोजन अप्रतिम होतं आणि प्रत्येकाचा मान सन्मान झाला. प्रत्येक घटकाचा मान, जो नोंद करेल त्या स्टेजवर जाऊन मान सन्मान झाला, त्याचा प्रत्येकाचा मान सन्मान झाला. म्हणजे माझ्याबरोबर आलेले ज्यांना लोककलेतलं काही कळतही नाही, पण काय होतं माहितीये का, आमच्या 5 जणांचं नाव दिलं, त्याला काहीच कळत नाही, पण तो आमच्या संगती आला, हे तुमच्या बरोबर यायचा, त्याला आनंद खूप मिळाला. निश्चित त्याचं जेव्हा नाव झालं, अहो असा स्टेज कुठं बघायला भेटतोय त्या लोकांना, स्टेजवर सन्मान होणं त्याला. शाहिरांच्या बरोबर मलाही माझा सन्मान झाला, त्याचा किती मोठा आनंद आहे. आकाश ठेंगणं झालं त्या माणसाला, भारावून गेलेला आहे. हे सगळं आपण साई कृपा पतसंस्थे व्यवस्थापन वसंतराव जगतापांना, त्यांना त्यांच्या व्यवस्थापनाला पाहिजे तेवढे धन्यवाद देणं, म्हणजे आता शब्दात नाही सांगता येत, पण एकच सांगेल की मी सकाळी सुद्धा माझी मुलाखत झाली, मी त्यांना एकच सांगितलं की माझ्या आयुष्यातला एक क्षण जरी त्यांना देता आला तर निश्चित मी भगवंताला सांगेल की तो दे, कारण लाख मारावे पण लाखाचा पोशिंदा मरू नये, हे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी वापरलेलं वाक्य आहे. आज शिवाजी महाराज आम्हाला जरी डोळ्याने दिसत नसेल, पण खऱ्या अर्थानं असं समाजकार्य करणाऱ्या माणसाला सुद्धा आम्ही म्हणू की लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा. शाहीर तुम्हाला खरोखर नतमस्तक होतो मी. तुम्ही खूप सुंदर चांगली प्रतिक्रिया दिलेली आहे. आता या